नमस्कार, मी डॉक्टर सुमेधा भोसले. मुद्द्याची गोष्ट या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत. आत्ता आपण पुन्हा एकदा प्लास्टिक सर्जरीचाच एपिसोड कंटिन्यू करणार आहोत. दुसरा एपिसोड घेतो आहोत कारण आपल्याला रिकन्स्ट्रक्टिव्ह प्लास्टिक सर्जरी म्हणजे काय याबद्दल माहिती घ्यायची आहे आणि त्यासाठी आपल्याबरोबर डॉक्टर रणजित भोसले, बोर्ड सर्टिफाईड प्लास्टिक सर्जन, 5 स्टार प्लास्टिक सर्जन इन मुंबई किंवा प्लास्टिक सर्जन ऑफ द सेलिब्रिटीज आपल्याबरोबर आहेत. डॉक्टर, पुन्हा एकदा तुमचं खूप खूप स्वागत. धन्यवाद. रिकन्स्ट्रक्टिव्ह प्लास्टिक सर्जरी म्हणजे काय? मागच्या एपिसोडमध्ये तुम्ही आम्हाला कॉस्मेटिक प्लास्टिक सर्जरीची माहिती दिली. रिकन्स्ट्रक्टिव्हबद्दल काय म्हणा? जे ॲबनॉर्मल आहे किंवा जे नाही आहे ते क्रिएट करणं ह्याला रिकन्स्ट्रक्शन म्हणतात. कॅन्सर झाला, तुमचा ॲक्सिडेंट झाला, ट्रॉमा झाला, थोडक्यात जन्मजात काही डिफेक्ट्स असतात, दुभंगलेले ओठ झाले किंवा डोक्याचा आकार विचित्र असतो, एखाद्याला कान नसतो जन्मजात, कुणाला बोटं जास्ती असतात, कुणाला कमी असतात, लघवीच्या मार्गाला किंवा पेनिसमध्ये योनीमध्ये जे अडचणी असतात लहान बाळांना, जन्मजात कुणाला गुदाद्वार नसतो. हे सगळं क्रिएट करणं, जे नाही आहे ते क्रिएट करणं किंवा जे ॲबनॉर्मल झालं आहे त्याला नॉर्मल क्रिएट करणं. एखाद्या व्यक्तीला जर बर्न्स झाले तर आपण बघतो मान चिकटलेली असते किंवा दंड चिकटलेला असतो, काहीतरी गडबड होते, ती गडबड रिपेअर करून त्याला परत नॉर्मल फंक्शन आणणं ह्याला रिकन्स्ट्रक्शन म्हणतात. जिथे फंक्शन नाही आहे तिथे फंक्शन परत आणणं ह्याला थोडक्यात रिकन्स्ट्रक्शन म्हणतात. यावरून मला आठवलं, मला नेहमी अशी उत्सुकता वाटते की ह्याला प्लास्टिक सर्जरी का म्हणतात? प्लास्टिकॉस हा ग्रीक शब्द आहे. प्लास्टिकॉस म्हणजे मोल्ड करणे, आकार देणे. आकार देतो आम्ही ज्या गोष्टीला आकार नाही आहे किंवा जी गोष्ट नाही आहे ती घडवून आणणं, आकार देण्याची जी प्रक्रिया आहे ही प्लास्टिक सर्जरी आहे. सर्जरी करणारे भरपूर डॉक्टर्स असतात. हाडाचे डॉक्टर, ब्रेनचे डॉक्टर, पोटाचे डॉक्टर, हे सगळे डॉक्टर्स आपापल्या सर्जऱ्या करतात. जिथे त्वचा बंद करण्याची वेळ येते, शेवटचे टाके हे त्वचेवरती असतात. कधी कधी होतं की हाड आपण रिपेअर केलं, पण ते हाड रिपेअर केल्यानंतर वरती त्वचा नाहीच आहे. त्वचा आयदर निघाली आहे नाहीतर सूज आल्यामुळे ती त्वचा शिवता येत नाही एकत्र. मग ते हाड जर उघडं पडलं त्याच्यावरती मग ते हाड खराब होऊन फायदा होणार नाही त्या सर्जरीचा. तर बाकी सर्जन सहसा जिथे अडकतात तिथे ते प्लास्टिक सर्जनला बोलवतात की हे बंद करायचं आहे. मग ते बंद करून देणं, त्याला आकार देणं, ते कव्हर करणं, त्याला कंप्लिशन देणं हे प्लास्टिक सर्जनचं काम असतं. रिकन्स्ट्रक्शन हा शब्दच सांगतो की नव्याने पुन्हा निर्मिती करणं. बरोबर. तुम्ही मध्ये एकदा सांगितलं होतं की कुणाचं तरी ॲक्सिडेंटमध्ये नाक उडालेलं होतं, तेव्हा तुम्ही ते नाक तयार केलं होतं. मग त्यासाठी तुम्ही कुठून मटेरियल वापरता? मला असं वाटलं की ते प्लास्टिकचं असतं की काय. नाही नाही, जो कॉमन आहे प्लास्टिक स्वतःचं आणलं तर स्वस्त पडेल का सर्जरी, असे मला काय दुसरे तिसरे विचारतच असतात पेशंट. फिलॉसॉफी आहे लाईक रिप्लेसेस लाईक. आता नाकामध्ये आपला कुर्चा असतो, नाकामध्ये आपली त्वचा असते. तर कुर्चा जो आहे तो बरगड्यांमधला काढून आपल्याला वापरता येतो आणि जी त्वचा आहे ही कपाळावरची वळवून आपल्याला अशी नाकावरती लावता येते. मग जो भाग गेलेला आहे, नाक त्यांचं उडलं होतं किंवा जर कॅन्सर असेल, जबडा, हाड जातं इकडचं, दात जातात, इथली त्वचा जाते, जिभेचा भाग जाऊ शकतो. मग त्याच्यात काय करतो आपण पायाचा एक हाडासकट मांसाचा भाग काढतो, हाडानी हाड रिप्लेस करतो, मांसानी मांस रिप्लेस करतो. हे पायाचं काढून इथे मांस चिटकवताना ते तिथे जिवंत राहिलं पाहिजे तर आपण त्याच्या रक्तवाहिनी सकट उचलतो पायातनं. तेवढं कॉम्प्लिकेटेड आहे. आणि ही रक्तवाहिनी इथे शिवतो, इकडच्या रक्तवाहिनीशी. असं जिथनं मांस काढतो आणि जिथे लावतोय तिथे परत नव्याने रक्तवाहिनी जोडणं, तिथली नर्व जोडणं, या सगळ्या गोष्टी आपल्याला करता येतात. मग तुम्ही नाकामध्ये काय केलं होतं? खुर्च्या कसा घेतला होता? बरगडीचा खुर्चा काढला होता, त्याचं फ्रेमवर्क आपण केलं. तंबू जसा आज सपोर्टेड असतो पोल्सनी किंवा बांबूनी, तसा जो फ्रेमवर्क, सपोर्टचा फ्रेमवर्क आहे तो आपण बरगड्यांनी केलेला होता. आणि कपाळावरचं जे मांस आपण त्वचा नाकाचा प्रिंट काढतो आपण कपाळावरती आणि ती उचलतो. इथे ज्या रक्तवाहिन्या असतात छोट्याशा भोयांच्या मध्यभागी, त्या रक्तवाहिन्या पुरवठा करतात त्या त्वचेच्या भागासाठी. म्हणून ती रक्तवाहिनी सेंटरला ठेवून त्याच्यावरती प्लॅन करून, प्लॅनिंग इन रिव्हर्स म्हणतात. आता इथे एवढा भाग आपल्याला झाकायचा आहे तर त्याचा आपण ड्रॉइंग काढायचं
आणि ते ड्रॉइंग जे आहे ते उलटं फिरवून रक्तवाहिनीपर्यंत उलटं फिरवून कुठपर्यंत जाते ते तसा मांसाचा तुकडा काढून वळवणं. मग 2 ठिकाणी जखमा ना, म्हणजे नसलेलं नाकपेक्षा कपाळावरती एक वण असलेला कधीही. जम- आणि मग मग पायाचा काढता तो फ्लॅप म्हणाला तुम्ही, तो कुठून काढता? 100 ठिकाणं असतात. कुठूनही आता काढता येतो. कुठूनही काढता येतो. त्याच्यासाठी एक आपण तपासणी करून डॉपलर वगैरे करून रक्तवाहिन्या कशा आहेत, कुठे योग्य कॅलिबरच्या रक्तवाहिन्या आहेत ज्याच्याने मांस जिवंत राहू शकेल, आपला डिफेक्ट केवढा आहे, की खड्डा केवढा झालेला आहे, केवढा खड्डा भरायचा आहे किंवा केवढी जखम भरायची आहे, त्यासाठी केवढा मांस लागणार आहे, ह्याचा सगळा अभ्यास करून तेवढा मांस जिवंत ठेवण्यासाठी केवढी मोठी रक्तवाहिनी पाहिजे, ती कुठे आहे, हे सगळं असेसमेंट आपण पायावरती, बापरे, केवढं पाठीवरती. अवघड आणि कॉम्प्लिकेटेड आहे. म्हणजे हे पुन्हा पुनर्निर्मिती करणं हे खरंच कॉम्प्लिकेटेड आहे. वरती जखम करणं, त्यांनी नाक करणं किंवा पायाचा कुठला तरी तुकडा काढून तो गालामध्ये बसवणं आणि तो पुन्हा सक्सेसफुल पहिल्यासारखा गाल तयार करणं आणि पायही नॉर्मल करणं, हे खूपच इंटरेस्टिंग आणि छान आहे. आणि जन्मजात दोष तुम्ही जसं म्हणालात की मला आपलं इतपतच माहिती होतं की 6वं बोट असणं, पण जेव्हा जेनायटल ऑर्गन्समध्ये किंवा तुमच्या रेस्पिरेटरी ऑर्गन्समध्ये की एक्सक्रिटरी की तुम्हाला एनसच नाही आहे, गुदद्वारच नाही, ते तयार करणं, हे सुद्धा खूप कॉम्प्लिकेटेड आणि अगदीच, महत्त्वाचं अगदीच. काम आहे. आणि मगाशी तुम्ही मागच्या एपिसोडमध्ये म्हणाला होतात की ट्रान्सजेंडर म्हणजे स्त्रीच्या शरीरात काय पुरुष राहतो, काय असतं ते? म्हणजे ट्रान्सजेंडर म्हणजे मी पुरुष आहे, माझं शरीर पुरुषाचं आहे. कधी-कधी अवघड स्थितीमध्ये एखादा पुरुष एका स्त्रीच्या शरीरात असू शकतो किंवा एखादी स्त्री एखाद्या पुरुषाच्या शरीरात असू शकते. अशा व्यक्तींना ट्रान्सजेंडर म्हणतात. त्याच्यामुळे समाजात वावरताना किंवा त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात जे काही अडचणी असतात, ह्या सगळ्या गोष्टी त्या ट्रान्सजेंडर व्यक्तीला काय फेस कराव्या लागतात. हा सगळा जो आहे तो ट्रान्सजेंडर व्यक्तींचा विषय आहे. त्याच्यात सर्जिकली आपल्याला काय करता येतं, तर सर्जिकली आपल्याला स्त्रीला एक स्त्रीचं शरीर देण्यासाठी जे काही बदल घडवायचे आहेत त्या पुरुषाच्या शरीरात, हे आपण प्लास्टिक सर्जरीतनं करू शकतो. किंवा पुरुषाचं शरीर स्त्रीच्या शरीराला पुरुषाच्या शरीरात परिवर्तन करताना जे बदल घडवायचे आहेत ते आपण प्लास्टिक सर्जरीने करू शकतो. अच्छा. आणि व्हाईस वर्सा, म्हणजे पुरुषाचं असेल तर स्त्रीच्या अगदी, ह्याच्यामध्ये, आणि ते नंतर हॅपी होतात. अगदी अगदी खूप सॅटिस्फाईड आणि संतुष्ट समाधानी आयुष्य जगणारी लोक आहेत इथे. भारतातच नाही, पूर्ण जगात आहेत. एक कुणाला जर मदत होऊ शकते, शरीर त्यांना त्यांच्या आयडेंटिटीला योग्य शरीर जर मिळू शकते, तर त्यांच्या मनाचा जो कोंडमार आहे तो सगळा अगदीच, त्याच्यातून अगदीच. करू हे शकतो. आपण तुम्ही आणि मी समजू शकू का नाही समजू शकू हे माझ्या अकलना पलीकडे आहे. पण जो आनंद असतो जेव्हा एखादी व्यक्ती आपल्या आयडियल शरीरात प्रवेश करते, तो तो नक्की बघितलेला आहे मी. तो पॅल्पेबल आहे आणि पुण्याचं काम आहे थोडक्यात. अजून कुठल्या बाबतीमध्ये रिकन्स्ट्रक्शन करू शकतो आपण? म्हणजे ॲक्सिडेंट नसेल, जन्मजात विकृती. तुम्ही क्लेफ्ट पॅलेटमध्ये सांगत होता, डॉक्टरांनी क्लेफ्ट पॅलेटमध्ये हा त्यांचा अतिशय आवडता विषय आहे. खरं तर ह्या सर्जरी लहान बाळामध्ये केल्या जातात ना? बरोबर. काय असतात त्या सर्जरीमध्ये? क्लेफ्ट पॅलेट म्हणजे काय मुळामध्ये? आपलं डावा भाग आणि उजवा भाग अख्ख्या शरीराचा वेगवेगळा तयार होतो आणि मध्ये जुळतो. हा आईच्या गर्भाशयात असताना होणारी प्रक्रिया आहे. एवढं सोपं नाहीये. मी क्लेफ्ट फारच पॅलेटचा अर्थ काय म्हणजे मुळात? सांगतो, येतो तिथे. फारच सोप्या शब्दात मी सांगण्याचा प्रयत्न करतोय की डावा आणि उजवा भाग जो आहे आपल्या शरीराचा तो वेगवेगळा तयार होऊन मध्ये भेटतो आणि चिकटतो एकमेकांना. या चिकटण्याच्या प्रोसेसमध्ये जेव्हा काहीतरी कमी पडतं कधी-कधी, हे जेव्हा चेहऱ्यामध्ये कमी पडतं तेव्हा त्याला क्लेफ्ट डिसऑर्डर्स म्हणतात. क्लेफ्ट पॅलेट म्हणजे जो टाळू असतो आपला, तो टाळू कधी-कधी मध्ये जुळत नाही. टाळूमध्ये भोक राहतं. या व्यक्तींना सहसा ओठामध्ये पण दुभंगलेले ओठ दिसतात किंवा नाक पण एका बाजूला चेपलेलं असतं, एका बाजूचा गाल आत असू शकतो. तर हे सगळं क्लेफ्ट म्हणजे ही जी फ्युजनची प्रोसेस आहे, सगळ्या ज्या एक स्पर्म आणि एक ओव्हममधनं अख्खा माणूस बनतो, त्या सगळ्या प्रक्रियेमध्ये ज्या ज्या प्रोसेसेस होतात त्या एखादी प्रोसेस पुढे मागे झाल्यामुळे
काही फ्युजिंग जे होत नाही त्याला क्लेफ्ट म्हणतात. म्हणजे दुभंगण थोडक्यात. दुभंगण, हो. दुभंगलेले ओठ, दुभंगलेला टाळू म्हणजे क्लेफ्ट पॅलेट आणि क्लेफ्ट लिप. अगदी. मग त्याची काय करतात सर्जरी, म्हणजे कुठल्या वयात करतात? कारण बाळ जन्मल्याच ते दुभंगलेला टाळू असेल बरोबर. तर बाळाला दूध प्यायला अडचण होते, दूध पिता येत नाही, सर्वाईव्ह करणं, थ्राईव्ह करणं, ते सारखं नाकातनं उलटं येणं किंवा पचवू न शकणं, हे सगळे बाकीचे आजार असतात. दुभंगलेले ओठ असले की बाळाचं बाकी स्कॅनिंग पण होतं की बाकी आजार नाही येत ना. सहसा दुसरे आजार पण असतात. वॅक्ट्रल म्हणतात ज्याला, व्हर्टिब्रल, एनल, रेक्टल, कार्डिओथोरॅसिक, रिनल, किडनीचं. मराठीत सांगा ना जरा. कारण पाठीचे मणके, हृदयविकार, आपला श्वासनलिका, अन्ननलिका ह्याच्यातले आजार, आपले किडनीचे आजार, हातापायांचे आजार, हे सगळे असोसिएटेड असू शकतात तुमच्या. कुठेही म्हणजे दुभंगलेलं असू शकतं. दुभंगलेलं टाळू जिथे आहे त्याला हे बाकीचे आजार नाही आहेत ना, ह्याचं स्कॅनिंग लहानपणी करणं आवश्यक असतं. स्कॅनिंग सहसा होतच असतं लहान बाळांचं, पण ह्या सगळ्या असोसिएटेड गोष्टी असतात. जे दुभंगलेलं ओठ असतं ज्या बाळाला, त्याला दूध पिता येत नाही, त्याचं ओठ जेव्हा आपण रिपेअर करतो तेव्हा त्याला दूध प्यायला ॲटलिस्ट सक्शन करता येतं. आपण स्ट्रॉनी जेव्हा ओढतो तेव्हा आत व्हॅक्यूम क्रिएट करून सक करतो, पण जर कुठनं लीक असलं तर ते व्हॅक्यूम होत नाही. व्हॅक्यूम करता यावं म्हणून साधारण 6 महिन्यात आपण ओठाची सर्जरी करतो. आता जे आपण बोलतोय आपले शब्दोच्चार स्पष्ट आहेत, कारण मेंदूमध्ये जे आपलं सेंटर आहे, ब्रोकाज एरिया, जे स्पीचसाठी रिस्पॉन्सिबल आहे, ते डेव्हलप होतं साधारण 1.5 वर्षाच्या जवळपास. ते डेव्हलप व्हायच्या आत टाळूची सर्जरी आपण करणं आवश्यक असतं, पण जास्ती लहान वयात पण नाही करता येत, कारण टाळूचं सर्जरी तोंडाच्या मार्गानेच करता येते. मग छोट्या बाळाच्या छोट्याशा तोंडातनं ते इन्स्ट्रुमेंट्स आत टाकून सुई फिरवणं, धाग्याने गाठ मारणं, हे सगळं अवघड होतं. कौशल्याचाच एकंदरीत प्लास्टिक सर्जरी कौशल्याची आहे, पण बाळाच्या तोंडामध्ये बोट घालून ते सुई फिरवणं हे फक्त बोट नाही तर इन्स्ट्रुमेंट सुद्धा. 12 ते 15 महिन्याच्या आत आपण सहसा बाळाची सर्जरी करतो. पण मग तोपर्यंत त्या बाळांनी कसं खायचं प्यायचं शिकवतात डॉक्टर, शिकवतात. चमच्यानी वगैरे हळूहळू एक चमचा पाजायचा असतं बाळाला, सारखं खांद्यावरती घेऊन त्याला ढेकर काढायचे असतात म्हणजे ते उलटत नाही. आणि थोडं दीर्घ कालावरती थोडं सतत चारत राहणं, हा त्याचा प्रोटोकॉल असतो. आणि मग 1-1.5 वर्षामध्ये तुम्ही करता. मी इथे फोटो दाखवेनच त्या सगळ्यांचे की खूप छान झालेलं आहे त्यांचं, म्हणजे स्पेशली इथून किंवा इकडून ते लक्षातही येत नाही. आणि मग ते काही वेळा पण तरी असं आढळतं की मोठेपणी आवाजात असा वेगळा येतो त्या मुलांचा, बोलतानाचे जे शब्द आहेत. मग त्याच्यावरती कधी उपचार करतात? हे का होतं की केलेलं टाळूचं ऑपरेशन जर काळजी नीट नाही घेतली, त्याची टाके इन्फेक्ट झाले आणि भोग परत झालं, लीक व्हायला लागली त्यातनं हवा, किंवा जर ऑपरेशन करण्यात तुम्हाला उशीर झाला, डेव्हलप झाला तुमचा ब्रेनचा एरिया, बाळ आसपास शिकून बोलायला सुरुवात करतं. आता जसा उच्चार शेजारचे करतायत तसा उच्चार आपला नॉर्मल होत नाही आहे, मग तो उच्चार करण्यासाठी काहीतरी कॉम्पेन्सेशन करतं, हो हो करून फोर्सफुली हवा ढकलणं, किंवा हे कॉम्पेन्सेटरी जे शब्द उच्चार असतात त्याची मग सवय पडते शरीराला, मेंदूला, सगळ्या वायरिंग तशी व्हायला लागते. तर ते वायरिंग तसं व्हायच्या आत, उच्चारण तसं व्हायच्या आत जर योग्य ऑपरेशन जर केलं आणि त्याची काळजी व्यवस्थित घेतली तर फर्स्ट अटेम्प्टमध्येच हे प्रॉब्लेम येत नाहीत. जर आलेले असतील तर त्याचं रिव्हिजन करून ती सर्जरी व्यवस्थित करणं, परत रिपेअर करणं, जे काय ज्या काही कारणांनी ते उघडलं होतं ते बंद करणं, त्यानंतर स्पीच थेरपी देणं बाळाला, ह्यांनी हे सगळे प्रॉब्लेम्स काउंटर करता येतात आपल्याला. आणि सपोज 1-1.5 वर्षामध्ये हुकली तर मग पुढे करता येते का ती? कारण सगळ्यांना हे माहिती असणं ही अवघड आहे, डॉक्टर सांगतात अर्थात, पण माहीत नसेल आणि राहून गेली तर पुढे करता येते का? आणि मग काय हे राहतात त्याच्यामध्ये? सर्जरी कधीही करता येते. तुम्हाला टाळू पूर्ण एका नॉर्मल व्यक्तीसारखा कधीही बनवता येतो, पण जर तुमचा ब्रेनमधला भाग डेव्हलप झालेला आहे,
सर्जरीच्या आधीच आणि तुमचा उच्चारण जे आहे ते खराब झाला आहे, जसं तुम्ही म्हटला ॲबनॉर्मल आवाज येतो, ते स्पीच थेरपीनेच करेक्ट होतं. टाळू करेक्ट करून शरीर त्याला ॲडॅप्ट करत नाही, कारण वायरिंग जे चुकीचं झालेलं आहे मेंदूमध्ये ते करेक्ट करणं, मग त्याच्यासाठी संस्कार करावे लागतात आपल्या मेंदूवरती, आपल्या बोलण्यावरती, वाणीवरती संस्कार करावे लागतात. त्याचे स्पीच थेरपीने ते ॲड्रेस करता येतं आपल्याला. अच्छा. नंतर मध्यंतरी मी एक पेपरमध्ये बातमी वाचली होती की लिफ्टमध्ये त्या मुलाचा हात अडकला आणि त्याला नंतर कोणीतरी सांगितलं तर ते लगेच घेऊन गेला असताच तर ते प्लास्टिक सर्जरीने झालं असतं. तर ते असं होतं का, जोडता अगदी, येतात अगदी. सगळे? आम्ही एम्स दिल्लीला असताना कित्येक हात, कित्येक पाय, कित्येक बोटं वाचवलेली आहेत. कापून जे फ्रेश कट झालेले असतात ते बारीक बारीक गोष्टी त्याच्या रिपेअर करणं, हाडाला हाड जोडणं, मांसाला मांस जोडणं, टेंडनला टेंडन जोडणं, लिगामेंटला लिगामेंट जोडणं, हे सगळं करून मग रक्तवाहिनी जोडणं. रक्तवाहिनी अर्थात आधी जोडतो आपण. रक्तवाहिनी जोडली की रक्तस्राव एस्टॅब्लिश झाला, मग पुढचा अवयव आपल्याला वाचवताच येतो. मग कुठल्याही लेवलला कट असला तो, तरीही जर योग्य वेळेत मांस सडायला लागायच्या आत साधारण किती त्याच्यात वेळ, तेच मी विचारणार होते. जितका मोठा भाग आहे तितका वेळ आपल्याला कमी आहे. हम्म, लॅक्टिक ॲसिड त्याच्यात तयार व्हायला लागतं. हम्म. आता ऑक्सिजन सगळीकडे पोचत आहे म्हणून एरोबिक रेस्पिरेशन होते. ऑक्सिजनच्या एनर्जीचं इंधन आहे ज्याच्याने काम करतात माझी बोटं. जर साधारण इथे कट झाला असेल तर इथे ऑक्सिजन पोचत नाही, मग इथे सगळं बिना ऑक्सिजनचं द्रव्य तयार होतात, लॅक्टिक ॲसिड वगैरे. ती जर जास्ती प्रमाणात तयार झाली आणि रक्त जोडल्यानंतर ती तुमच्या सिस्टीममध्ये परत आली, मग त्यांनी त्रासदायक आउटकम्स येऊ शकतात. 6 तासापर्यंत म्हणजे ऍक्सिडेंटने जर Acceptable, कोणाची बोटं बिटं तुटली तर ती ताबडतोब 6 तासाच्या आत जर आपण रक्तस्राव एस्टॅब्लिश केला, ऑफकोर्स 6 तास हा बॉलपार्क फिगर आहे, हा काय एक्झॅक्ट नंबर नाही आहे. जास्ती अगदी बोटाचं टीप असेल तर त्याला जास्ती वेळ पण चालू शकतो. जर खांद्याशेजारी किंवा अगदी जांघेशेजारी पाय कट झाला असेल तर त्याला 6 तास पण झेपणार नाही, त्याला अजून कमी वेळ लागतो. पण फॉर सेक ऑफ अंडरस्टँडिंग, साधारण समजण्यासाठी 6 तास एक धरायला हरकत नाही. स्वच्छ पाण्याने धुवून, बर्फ असेल तर बर्फात गुंडाळून, प्लास्टिकच्या पिशवीमध्ये किंवा स्वच्छ कपड्यामध्ये ॲक्सिडेंटच्या ठिकाणहून जे काय अवयव, जे काय अंग तुटून बाजूला पडले असतील त्याला उचलून पटकन हॉस्पिटलला नेणं पेशंटसोबत, हे तुम्ही जर करू शकलात तर तुमचं योगदान त्याच्या अंगाला वाचवण्यामध्ये तुमचं पूर्णपणे योगदान ठरेल. खूप महत्त्वाची माहिती आहे. म्हणजे कोणाला ॲक्सिडेंट झाला आणि अवयव तुटले असतील तर ते ताबडतोब बर्फामध्ये ठेवा, स्वच्छ करून बर्फामध्ये ठेवा, स्वच्छ कापडामध्ये देऊन ते हॉस्पिटलमध्ये नेऊन ठेवा. म्हणजे कदाचित ते प्लास्टिक सर्जनकडून वेळेत पोहोचले तर ते पुन्हा रिएश्युअर होऊ शकतात. आरामात शक्य असेल तर स्वच्छ करा. स्वच्छ करण्यामागे वेळ घालवू नका, कारण वेळ हा सगळ्यात महत्त्वाचा रिसोर्स आहे आपला. ताबडतोब पोचणं, 1 तासाच्या आत, अर्ध्या तासाच्या आत, 15 मिनिटाच्या आत जर हॉस्पिटलमध्ये व्यक्ती पोचली आहे आपलं अंग घेऊन, विभागलेलं अंग घेऊन, आणि ते जर जोडता आलं तर ते जोडण्याचं आणि ते टिकण्याची शक्यता मॅक्सिमम असते. मी असं ऐकलं होतं की हातावरून चाक गेलेल्याचा चेंदामेंदा झालेलाही बऱ्यापैकी हात डॉक्टरांनी वाचवलेला होता. चेंदामेंदा वेगळी गोष्ट आहे, कट झालेला वेगळी गोष्ट आहे. आता आपण जे बोललो ते क्लीन कट जो असतो, त्या क्लीन कटमध्ये तलवार किंवा धार किंवा ब्लेड अशा कटचं जे आहे त्याच्यात लेंथ कमी होत नाही. जेव्हा चेंदामेंदा होतो, जर एवढा भाग दबला गेला तर दबलेला भाग आपल्याला वापरता येणार नाही. मग हा डावा हात छोटा उजव्या हातापेक्षा, असं काही पण वाचणं हे सुद्धा महत्वाचं आहे. बिलकुल, अगदी. तुम्ही मगाशी सांगत होता डिस्कशन मध्ये की कुणाच्या तरी काखेमध्ये ती बाटली गेली, ती फुटलेली आणि त्याचं ब्रॅकियल प्लेक्सस संपूर्ण इकडचा नर्व सप्लाय सगळा बिघडलेला. वायरिंग असतं ते शरीराचं. ट्रॉमामुळे की ॲक्सिडेंट होतो, असे हातावरती पडतात, ओढलं जातं, हाडं दबली जातात काखेमध्ये, किंवा बाळाचा जन्म होताना कधी कधी हात जर बाहेर आधी आला आणि त्याचं प्रेशर आलं
तर हे जे वायर आहेत मेंदूपासून हाताच्या करंगळीपर्यंत आणि अंगठ्यापर्यंत करंट नेणारे ज्या वायर्स म्हणूयात, त्याला नर्व्स म्हणतात, त्याच्यावरती प्रेशर येऊन त्याच्यातलं कंडक्शन, त्याच्यातलं इलेक्ट्रिसिटी फ्लो जो आहे, ऑफकोर्स मी सायंटिफिक टर्म्स वापरत नाही सगळ्यांना समजाव्यात म्हणून, तर हे बेसिकली वायरिंग जे गडबडतं ते वायरिंग सुधारणं शक्य आहे सर्जरीने. योग्य वेळेत जर तुम्ही आलात, योग्य वेळेत त्याचं सगळं ॲड्रेस केला आपण, तर हातामध्ये साधारणपणे जो निकामा हात आहे कायम लटकतोय, त्याच्याऐवजी ॲटलिस्ट बॅग पकडू शकतात, स्वतःची कप पकडू शकतायत, ड्रायव्हिंग करू शकतायत, दार उघडू शकतायत, बेसिक कामं जी करू शकतायत हाताने, ती जरी फंक्शन आपली परत आली तरीही का येऊ नयेत, का करू नये. बरोबर आहे. बर्नच्या पेशंट्समध्ये काय होतं, कारण जर 60-70% बर्न झालेलं असेल तर शरीर विद्रूप झालेलं असतं. बरोबर. तर तिथे काय करता तुम्ही? एक असते इमिजिएट मॅनेजमेंट, एक असते डिलेड मॅनेजमेंट. इमिजिएट मॅनेजमेंटमध्ये आपल्याला आपली त्वचा जी आहे ही एक वॉटरप्रूफ बॅरियर आहे. आपलं आत सगळं मांस आहे, आपण 70% पाण्याचं बनलेलं आहोत. हे पाणी उन्हात सगळं उडून जाईल. ते उडून जाऊ नये म्हणून त्याला एक लेदरसारखं एक प्रोटेक्टिव्ह कवर आहे आपल्या त्वचेचं, जे पाण्याला आत रोखून ठेवतं. बर्न्स होतं म्हणजे काय होतं, हे वरचं प्रोटेक्टिव्ह लेअर निघून जातो. किती डेप्थमध्ये बर्न झाले त्याप्रमाणे आतले मांस, आतले मसल, आतली हाडं पण अफेक्ट होऊ शकतात, पण साधारणपणे स्किन झालेली असते. 60% जेव्हा तुम्ही म्हणता तेव्हा 100% जी त्वचा आहे शरीराची त्याच्यातली 60% त्वचा गेलेली आहे. ह्या स्थितीमध्ये ती त्वचा रिप्लेस करणं, जोपर्यंत रिप्लेस करू शकत नाही तोपर्यंत ते झाकून ठेवणं, त्याच्या रोज पट्ट्या करून तिथे स्वच्छता मेंटेन करणं, तिथे इन्फेक्शन होत नाही ना, फंगस येत नाही ना, हे सगळं काळजी घेणं, हे प्रायमरी ट्रीटमेंट असते. प्रायमरी ट्रीटमेंटमध्ये आपण रिपीटेड सर्जरीजनी नॉर्मल ठिकाणची स्किन काढून अफेक्टेड ठिकाणी लावतो. हे केल्याने आपण एरिया कमी करत जातो. ते 60% जे आहे ते 60% पूर्ण 60% नसतात, काही काही सुपरफिशियल असतात. सुपरफिशियल असतात ते 4 दिवसात तिथे त्वचा येते. पण 4 दिवस जर व्यवस्थित पट्ट्या केल्या तर 60% बर्न्स जे आहेत ते 50-40%ला रिड्यूस होतात. व 40% जे रिड्यूस झालेले आहेत तिथे जर मांडीवरनं, पाठीवरनं जिथे बर्न झालेलं नाही तिकडनं त्वचा काढून तिथे जर लावली तर पुढचे 10 दिवस पट्ट्या चालू ठेवून ती त्वचा तिथे चिकटल्यानंतर परत अजून कमी कमी होत जातो आपला बर्न एरिया. सगळी कंटिन्युटी झाली त्वचेमध्ये की प्रायमरी कंडिशन टळते, की प्रायमरी धोका टळतो. त्वचा कंप्लीट झालेली आहे, इव्हॅपरेट होणार नाही. आता आतमध्ये रिपेअर वर्क जे चालू असतं शरीराचं, त्वचा आहे पण आतले थर नाही आहे, तिथे कोलॅजन वगैरे जे शरीर स्वतः टाकत असतं, ते कोलॅजन शरीर अशा पद्धतीने टाकतं. टाईप 1 आणि टाईप 3 कोलॅजन असतं. एक असतं ते अलाइनमेंट देतं, एक असतं ते पटपट झाकून टाकतं, जी जखम आहे भरून टाकतं, खड्डा भरून टाकतं. ते खड्डा भरताना कसंही जे पडलेलं कोलॅजन आहे ते हळूहळू रिअलाईन होतं. ते रिअलाईन होताना तुमचं ताण येणं, ओढ येणं, त्रास होणं, दुखणं, हे सगळ्या गोष्टी होत असतात. अंग चोरून किंवा तो ऑलरेडी त्रास झालेला आहे तो त्रास सहन करताना अजून रिअलाइनमेंटसाठी ॲडिशनल त्रास सहन करणं, ही सगळी अवघड प्रक्रिया आहे एका पेशंटसाठी. आणि त्या सगळ्या प्रक्रियेला सामोरं जाताना कॉन्ट्रॅक्चर्स असे होतात की जर काखेत जळलेलं आहे तर हातच चिकटला आहे, किंवा इथे कोपऱ्याच्या तिथे जळलेलं आहे तर हात दुमडलेला आहे, गळ्याच्या तिथं जळलेलं आहे तर मान चिकटते. या सगळ्या गोष्टी ॲबनॉर्मल कोलॅजन डिपॉझिशन, तुमचं स्कार कॉन्ट्रॅक्चर, या सगळ्या गोष्टींमुळे होत असतं. तर ह्या कॉन्ट्रॅक्चर्सला रिलीज करणं, परत फंक्शन आणणं, जी व्यक्तीची मान अशी अडकलेली आहे त्या व्यक्तीला पूर्ण मान फिरवता येणं, हे सगळं एस्टॅब्लिश करणं, हे सगळं प्लास्टिक सर्जरीने आपल्याला शक्य आहे. याला खूप वेळ लागत असेल ना? स्टेज प्रोसिजर्स असतात. एका वेळेला आपण सगळंच नाही करू शकत. एका वेळेला एक हात करू शकतो. हातामध्ये पण जॉईंट्स कसे, कुठले जॉईंट आधी करायचे, कुठले नंतर करायचे, कुठलं फंक्शन जास्ती महत्त्वाचं आहे, कुठल्याला जास्ती वेळ देऊ शकतो, हे अर्थात पॉडकास्टमध्ये कमी वेळात आपल्याला जास्ती डिस्कस करता येणार नाही. फिलॉसॉफी त्याची फार मोठी आहे, पण तुमचे सर्जन नक्कीच तुम्हाला गाईड करतील. गाईड करतात. नाही, हे खरंच सर्जन्सचं खूप महत्त्वाचं काम आहे. मला तर हे आता तुम्ही जादूगारच वाटायला लागलेले आहात की कुठली तरी स्किन काढून कुठेतरी बसवायची, कॉन्ट्रॅक्चर्स काढायची,
आणि बर्न झालेल्या पेशंट्सना सुद्धा, ॲक्सिडेंट झालेल्या पेशंट्सना पूर्ववत त्यांचा लूक देणं हे खूप महत्त्वाचं आहे. जाता जाता शेवटी मला अगदी एक नाजूक प्रश्न विचारायचा होता की जेनायटल्समध्ये जर काही डिफॉर्मिटीज असेल, म्हणजे स्पेशली साईज असू शकतो किंवा मगाशी तुम्ही म्हणालात किंवा तो मार्ग बंदच असेल, तर त्या ठिकाणी पण तुम्ही करू शकता. नक्कीच. जन्मजात काही काही प्रॉब्लेम्स असतात, ते तर जन्मल्याच करावे लागतात किंवा जवळपास म्हणजे गुदाद्वारच ज्याला नाही आहे त्याला जन्मल्याच्या काही दिवसांच्या आतच सर्जरी करावी लागते. पण जर ट्रॉमामुळे किंवा काही जखमांमुळे किंवा काही असं जर झालं असेल तर ते कधीही त्याचं रिकन्स्ट्रक्शन करता येतं. फक्त रिकन्स्ट्रक्शनच नाही तर इच्छा पण असते भरपूर लोकांची. काही लोकांना इन्सिक्युरिटी असते, आपल्या प्रायव्हेट पार्ट्सबद्दल इन्सिक्युरिटी असते किंवा चाइल्ड बर्थनंतर लूज होणं किंवा एखाद्या पुरुषासाठी अपुरं वाटणं, साईज कमी असणं, तर ह्या सगळ्या गोष्टी पण ॲड्रेस करता येतात आपल्याला. त्याला अर्थात लिमिटेशन्स असतात. अशक्य कोटीच्या गोष्टी नाही करता येत, पण विदिन लिमिट्स, विदिन तुमच्या शरीराच्या जे शक्य आहे त्या शक्यतांमध्ये आपल्याला अचीव्ह करता येतात गोष्टी. पण ह्याच्यासाठी कुठली औषधं नसतात ना, कारण बऱ्याच औषधं नाही. जाहिराती बघतो आपण आणि लोक बिचारे त्याला फशी पडतात. पण माझ्या असं लक्षात येतं म्हणजे टॉप टू टो संपूर्ण शरीरामध्ये कुठलाही बदल करण्याची प्लास्टिक सर्जनमध्ये क्षमता आहे. अगदी हेअर ट्रान्सप्लांटपासनं टो ट्रान्सफरपर्यंत. हेअर ट्रान्सप्लांट बरं झालं आठवण केलीत. त्याच्याबद्दल सुद्धा आपण वेगवेगळ्या गोष्टी ऐकतात की काही वेळा रिझल्ट्स काही लोकांना अजिबात येत नाहीत किंवा आपण भरपूर सिने स्टार्स बघतात, त्यांनीही केलेलं असतं, पण त्यांना काही लोकांना खूप छान रिझल्ट्स येतात, काही लोकांना चांगले रिझल्ट्स येत नाहीत. तर त्याचं काय आहे कारण? हेअर ट्रान्सप्लांटचं संशोधन साधारणपणे प्लास्टिक सर्जरीतच झालं होतं. ल्युक्रेटिव्ह आहे, पैसे जास्ती मिळतात अशा विचाराने त्याच्यात वाटेल ते लोक शिरत आहेत. आज जर आपण पाहिलं तर अगदी बार्बर्स आणि हेअर सलॉनमध्ये पण आणि ब्युटी पार्लर्समध्ये पण आपण पाहत आहोत की हेअर ट्रान्सप्लांट होत आहे. तुम्ही ज्या ठिकाणी कराल ट्रान्सप्लांट, योग्य डॉक्टर निवडलं तर रिझल्ट्स येतातच. चांगले. साधारण काय प्रोसिजर असते तिथे, म्हणजे जिथे बाल्ड असतो माणूस, टक्कल पडलेलं असतं, तिथे तुम्ही केस लावता का? बरोबर. तुम्ही पाहिलं तर कितीही व्यक्ती बॉल्ड असला तरीही कानाच्या वरती आणि पाठीमागे मानेच्या वरती कायम केस असतातच. हे जेनेटिकली प्रीडेस्टिन्ड केस आहेत, जे मरेपर्यंत तुमचे स्ट्रॉंग रोबस्ट केस हेअर फॉलिकल्स असतात, ते कधी झडत नाहीत. तर तिकडनं केस काढून तुमच्या जिथे आवश्यक आहे तिथे केस लावणं हे स्टँडर्ड हेअर ट्रान्सप्लांट झालं आजकाल जे प्रचलित आहे. ह्याच्यात जुन्या पद्धतींमध्ये पूर्ण स्ट्रीप काढायचे, मधला प्रत्येक केस काढायचे आणि तो सगळ्या ट्रान्सप्लांट नवीन ठिकाणी लावायचे. रिसेंटली आत्तापर्यंत आपण पाहत होतो की दर दुसरा तिसरा चौथा केस उपटून, मागच्या ठिकाणून उपटून पुढे लावणं, हे FUT फॉलिकल युनिट ट्रान्सफर ही सध्याची प्रचलित पद्धती आहे. अजून रिसेंट डेव्हलपमेंट झालेले आहेत. आता स्टेम सेल्स वापरण्यात येत आहेत, आपल्याला RNA वापरण्यात येत आहेत, भरपूर प्रोडक्ट्स वापरण्यात येत आहेत, सायंटिफिक प्रोडक्ट्स, जेणेकरून केस परत येत आहेत. तर हेअर ट्रान्सप्लांट ही डॉक्टरांची मला स्पेशालिटी इथे सांगायला आवडेल. इथे ते हेअर ट्रान्सप्लांट स्टेम इम्प्लांट करून करतात आणि त्याचे रिझल्ट्स खूप छान आहेत. पण मला विचारायचं होतं की काही लोकांना फक्त इथेच, म्हणजे ते टक्कलाचे पण वेगवेगळे प्रकार असतात, तर त्यानुसार ट्रीटमेंट पण बदलते का फक्त जो ग्रेड्स असतात, बॉल्डनेसच्या ग्रेड्स असतात. नॉर्वूड क्लासिफिकेशन आहे, 1 ते 7 ग्रेड्स आहेत. जेवढा एरिया तुमचा ॲड्रेस करायचा आहे, जिथे केस लावायचे आहेत, त्याप्रमाणे तुमचा प्रोटोकॉल ठरतो. तुम्ही सांगितलं आता स्टेम सेलची थेरपी आपण वापरतो केसांसाठी. हे लक्षात घेण्याची गोष्ट आहे की ग्रेड 7 किंवा ग्रेड 6 जो बॉल्डनेस असतो, तो आत्ताच्या टेक्निक्सनी डॉक्टर्स रिजेक्ट करतात पेशंटना, की सांगतात तुम्ही आहे तसेच राहा, कारण आपल्याकडे फॉलिकल्सच थोडे पुरेसे नाही आहेत. पण स्टेम सेलमध्ये आपण अख्खा फॉलिकल न काढता फॉलिकलचा एक तुकडा काढतो आणि तो ट्रान्सप्लांट करतो. म्हणून ओरिजिनल ठिकाणी पण तुमचा केस राहतो आणि नव्या ठिकाणी नव्याने केस निर्माण होतो. तर ही स्टेम सेलची गंमत आहे. त्याच्यात ग्रेड 6 ग्रेड 7चे पण बॉल्डनेस आहे, त्याला पण आपण ॲड्रेस करू शकतो. नवीन टेक्नॉलॉजी आहे, बदलतो आहे
काळ बदलतोय, ट्रीटमेंट्स बदलत आहेत, नवीन नवीन ॲडव्हान्सेस येत आहेत, तर भरपूर गोष्टी आज शक्य आहेत आणि बऱ्याच गोष्टी आपल्याला अचीव्ह करता येतात. मग ते RNA पण पूर्वी करायचे का तुम्ही म्हणाल? रिसेंट डेव्हलपमेंट्स आहेत या सगळ्या. RNA म्हणजे DNAचाच पार्ट असतो ना? DNA सारखा RNA असतो. आहे टेक्नॉलॉजीज आहेत त्याच्या बऱ्याच. बेसिकली जे रिपेअर वर्कसाठी आपल्याला धातू पाहिजे आहेत, तिथल्या सेल्सचा DNA खराब झाला आहे, तिथल्या सेल्सचे जे बारीक गोष्टी खराब झाल्या आहेत त्या रिपेअर करण्यासाठी जे बारीक बारीक भिंत मागची तुटली आहे त्याला विटा जशा लागणार आहेत, तसं इथे जे काही गडबड झालं आहे त्याला रिपेअरसाठी ज्या तिथल्या विटा लागणार आहेत त्या विटा आपण पुरवणं सोप्या भाषेत. ह्या सगळ्या गोष्टी आता नवीन नवीन सायंटिफिक ॲडव्हान्सेसनी येत आहेत. नवीन नवीन टेक्नॉलॉजी येते. आत्ताच आपल्याला कळलं ही फक्त सौंदर्याशी निगडीत नाही आहे. तर रिकन्स्ट्रक्टिव्ह सर्जरीज केल्यात तरी त्याच्यामध्ये सौंदर्य हा बाय प्रॉडक्ट आहे आणि मूळ म्हणजे तुमच्या ज्या नसलेल्या गोष्टी किंवा असलेलं व्यंग झाकण्यासाठी किंवा ॲक्सिडेंटमध्ये निघून झालेल्या गोष्टींमध्ये पुन्हा त्या तयार करणं ही रिकन्स्ट्रक्टिव्ह सर्जरी हे प्लास्टिक सर्जन्स करू शकतात. आणि मागच्या एपिसोडमध्ये आपण असं पाहिलं की अगदी लायपोसक्शनसारख्या सर्जरीज की ज्यांना सौंदर्यविषयक सर्जरीज म्हटलेलं आहे त्याच्यातून उपचार पद्धतीही होऊ शकते. म्हणजे सौंदर्य थोडक्यात हा बाय प्रॉडक्ट आहे. बऱ्याच लोकांच्या दृष्टीने तो मेन प्रॉडक्ट असतो आणि तो असायलाही हरकत नाही. तो तसं करून, कारण त्यातून जर मानसिक समाधान मिळणार असेल तर प्लास्टिक सर्जरी करून जर त्याच्यातून तुम्हाला आनंद मिळणार असेल तर करायला काहीच हरकत नाही आहे. खरं तर हे खूप कॉम्प्लिकेटेड सायन्स आहे. मला अजूनही ते कळत नाही आहे किंवा तुम्ही तो फोटो दाखवला तो मी इथे दाखवू शकत नाही की तुम्ही गुडघ्याला पडलेला मोठा खड्डा तो तुम्ही तिथला काफ मसल वळवून बंद केला आहे किंवा खालचा मांडीचा तुकडा काढून गालाला पडलेलं जे कॅन्सरवरचं भोक आहे ते तुम्ही नष्ट केलेलं आहे किंवा कॅन्सरच्या ट्रीटमेंटनंतर पूर्ण ब्रेस्टची वाट लागल्यानंतर तिथे इम्प्लांट्स घालून पुन्हा त्या स्त्रीला कॉन्फिडन्स दिलेला आहे. ह्या सगळ्या गोष्टी पाहिल्यानंतर टॉप टू टो प्रत्येक अवयव पूर्वीसारखा किंवा ज्यांना स्वतःचा अवयव पसंत नाही आहे त्यांना त्यांच्या पसंतीचा करून देणं हे खूप महत्त्वाचं आणि छान काम आहे. खरं तर खूप अवघड आहे. तुमचं खरं तर एवढी छान आणि डिटेल इन्फॉर्मेशन तुम्ही आम्हाला दिलेली आहेत त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि आम्ही तुम्हाला पुन्हा नक्की बोलावणार आहोत आणि प्रेक्षकांना काही जर शंका असतील तर त्यांची उत्तरं द्यायला तर तुम्हाला पुन्हा नक्की यायला लागेल. त्यामुळे तुम्ही तुमच्या शंका असतील त्या अगदी मोकळेपणाने विचारा. कुठल्याही मनामध्ये संकोच बाळगायचं कारण नाही, कारण आपण पाहिलं याचे फायदे खूप अनन्यसाधारण आहेत. ही फक्त सौंदर्यासाठी किंवा वरवरची मानसिकता आहे म्हणून केलेली सर्जरी नाही, तर याचे अनेक चांगले उपयोग आहेत. एक ॲड करायला आवडेल मला. काही काही गोष्टी आपल्याला अर्थात बोलता येणार नाहीत उघडपणे. माझ्या वेबसाईटचं जर शक्य असेल तर तुम्ही लिंक पाठवा, तुमच्या व्हिडिओमध्ये शेअर करा, म्हणजे लोकांना स्वतःहून पण अभ्यास करता येईल. काही अडचण असेल तर त्यांना विचारता येईल. तुमच्या क्लिनिक्सचाही आम्ही इथे रेफरन्स देऊ, तुमचा नंबरही देऊ क्लिनिकचा, म्हणजे तुमच्या डॉक्टरांना जरी थेट शंका विचारल्यात की पब्लिकली विचारायला नकोत म्हणून तरी तुम्ही त्यांना विचारू शकता. कारण हा अजूनही उघडपणे काही ठिकाणी बोलला जात नाही हा विषय आणि लोकांना हवं तर असतं करायला पण हे उघडपणे सांगायचंही नसतं. म्हणजे मी असंही पाहिलेलं की प्लास्टिक सर्जरी करून आलेली व्यक्ती आहे, आपल्याला समजतं सुद्धा, पण विचारल्यावरती त्या केलंय असं सांगू शकत नाहीत. आणि ठीक आहे, म्हणजे दॅट इज अ पार्ट ऑफ द ह्युमन लाईफ. पण तसं जर तुम्हाला कुठला टॅबू असेल तर तो अजिबात मनात ठेवू नका. तुम्ही डॉक्टरांशी डायरेक्ट कॉन्टॅक्ट करू शकता. तुमच्या काही शंका असतील तर त्या विचारू शकता. आणि हा अगदी महत्त्वाचा जो विषय आहे की जो पब्लिकली बोलला जात नाही, बऱ्याच गोष्टी याच्यातल्या त्या जर पब्लिकली त्यांनी आपल्याला सांगितलेल्या आहेत तर त्या तुम्ही तुमच्यापुरत्या मर्यादित ठेवू नका, जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा. त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शेअर करा, मुख्य म्हणजे सबस्क्राईब करा आणि लाईक करा. धन्यवाद डॉक्टर, धन्यवाद.